मालमत्ता संपली. आता तुम्ही हे सर्व इथेच ठेवून आता तुम्ही स्वर्गाची वारी करणार. काय बोलतेस तू? काय बोलतेस तू? बरं तेच बोलतोय भाऊजी. अरे एवढ्या दिवसापासून घरात तुला राबवतो. अरे कपड्या लत्यापासून खाण्या पिण्यापासून तुझी व्यवस्था करते आणि तू संभवाची गोष्ट करतेस तू. एकदा सांगितलं तर ऐकायला येत नाही का तुला? माझ्या ताईला तेव्हा तुझी ही बुद्धिमत्ता गेली होती. सांग ना. आता मी ठरवलंय तुला संपवायचं आणि हे तुला संपवण्यासाठी माझ्या ताईने सुपारी दिली. म्हणजे शांतानं सांगितलं तुला आणि तुम्ही दोघा बहीण भावाना डाव रचला आणि ते तुला सुपारी दिली. अरे कंपळाचं कुंकू पुसायला निघले ते. किती पापी आणि किती निष्ठुर आहे ते. अरे किती निर्लज्ज आहात तुम्ही दोघे बहीण भाऊ. नाहीतर या शरीराचा घोर घेऊन तुला इथं चालवा पडेल. अरे तुला 2 एकर जागा ठेवू. सगळ्या जागेचा आमिष मला दाखवतोस. मला या किशीला या जागेचा आमिष मला दाखवू नको. आणि त्या आयुष्याला पडी पडणारा हा राकेश नाही. फक्त मला माझ्या ताईला दिलेल्या वचनाला जागायचं आहे आणि त्या ताईला दिलेला शब्द मी पूर्ण करणार. काय केलंस गे तू? अगं सुद्धा सुखी संसाराला नाट केलीस. अरे खेळता वाढता संसार असताना काय डाव रचलीस ग तू? अरे लहानचा बाळ असल्यामुळे मी तुझ्याशी लग्न केलं आणि तू किती काही त्रास दिलास तरी ना मी सहन करत आलो ग आजपर्यंत. पण तू माझ्या जीवावर उठलीस. माझ्या जीवावर उठलीस तू. नाही शांता नाही. तुला मी कधीच सोडणार नाही. कधीच सोडणार नाही. घाबरलात वाटतं तुम्ही. हे बघा तुमचं काळीच कसं रेल्वेच्या इंजिनसारखं धडधड 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 करायला लागलाय भाऊजी. भाऊजी अहो मी तुमचा सडा आहे ना. खरंच मी तुम्हाला मारेल असं स्वप्नात सुद्धा वाटलं का तुम्हाला? सांगा ना. हो मी तुमची मुद्दाम गंमत केली की मी असं जर म्हटलं तर माझ्या भाऊजीच्या चेहऱ्यावर काय इम्प्रेशन येतील. आमच्या भाऊजीचा चेहरा कसं होईल ते मला बघायचं होतं भाऊजी. म्हणून तुमची मुद्दाम गंमत केली. कुठली गंमत असते काय? हो भाऊजी मी गंमतच केली. हे असली गंमत आहे रे. अरे किती घाबरलो होतो मी. हो खरंच हे दिसते ना. हे बघा थोड्या वेळ जर मी तुम्हाला सांगितलं नसतं ना तर या क्षणी तुम्ही अटॅक येऊन इथंच खेळला झाला असता भाऊजी. त्यामुळे तुमचा काळीच कसा धडधड धडधड करायला लागलं. मी काय म्हणतो मी थोडस घराकडे आणि हे शेतातले गुरढोर त्याची काही काळजी करायची नाही भाऊजी. तुम्ही जा निश्चिंत घराकडे जा आणि हे गुरेढोरे आहे ना. आणि एक काम करा भाऊजी मात्र तुम्ही येताना त्या अमरला शेतावर पाठवून द्यायचं. ठीक आहे. आणि त्याला मी सांगेन बरं ते असे टवळक्या धंदे करू नका. ते मात्र तुम्ही त्यांना बजावून सांगा. ठीक आहे. हो चला निश्चिंत जा भाऊजी. भाऊजी हे गुरेढोरे मी बघे. ठीक आहे. ठीक आहे. तुला काय वाटलं मी तुला असं सहजासहजी सोडून माझ्या ताईला शब्द दिलाय मी. शब्द आणि त्या शब्दाला मला जागावंच लागेल.
काय वाटतं तुला? तुला सोडेल नाही. अबे गंमत लावतीये, अबे गंमत लावती. मी सिरियसली बोलत होतोय. अरे बघ आता तुझा शेवट आलाय, शेवट. कुत्र्याची औलादीच्या सळ्या तुमच्या सलक्याची हीच किंमत असते. हे